फक्त एकदा आजीच्या पद्धतीनं ना कांदा भजे बनवून बघा. त्याच पद्धतीने काही बनवाल तर आता थोडीशी वेगळी पद्धत आहे आजीची कांदा भजी बनवण्याची. आता ते पाहू. आता मी काय केलं, थोडासा पाऊस चालू होता आणि आषाढ महिने, आषाढ असं तळल्या जातो असं म्हणते, आषाढ तळावा म्हणून मग आज ना कांदा भजी. आणि त्यासाठी ना मी 5-6 असे मीडियम साईजचे कांदे, उभा पातळ असा कांदा कापून घेतला आणि तो हाताने असा सुट्टा सुट्टा म्हणजे आजीने सुट्टा केलेला आहे हाताने कांदा. आता आणि मग कांदा भजे काढायचेच होते. मग तळायच्या ज्या मिरच्या आहे ना त्याचे पण भजे काढायचे होते. मग सगळं मी चुलीजवळ आणलं होतं सगळं सामान. आणि संध्याकाळचे 7-7:30 वाजले होते आणि थोडीशी अशी पावसाची झिमझिम पण चालू होती. आणि अशा पावसाची झिमझिम आणि त्याच्यामध्ये मस्त अशी कांदा भजी, तेही म्हणजे चूल पेटून केलेले, तर त्याची खाण्याची मज्जाच वेगळी असती. आता काय केलं आहे आजीनी ना, असा कांदा उभा सगळा सुट्टा केलेला आहे. कांदा आधी स्वच्छ धुवून घेतला होता कापायच्या आधी. म्हणजे सालं काढतो ना, मग कांद्याला थोडीफार अशी कोजळी असती, त्याच्यामुळं कांदा धुवून घेतला आहे. आणि कांदे धुवून नाही घेतले ना सालं काढून तर मग तो काळा पडतो. आता आजीने काय केलं आहे, कांदा सुट्टा केला आणि सगळ्यात आधी मीठ आणि ओवा टाकला. आता अजून आजी काय टाकताय ते पाहू. आणि तिखट टाकलेले, लाल तिखट. आता तिखट ना थोडंसं 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. हिंग टाकलेलं आहे. बेसन पीठ आहे म्हणजे हिंग. आणि निम्मी वाटी कोथिंबीर कापलेली ती पण टाकलेली आहे. आणि एकदम थोडीशी हळद आजीने टाकलेली आहे. आता हे सगळं ना जेवढं तिखट मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आजीने ना 5 ते 6 कापून मिरच्या घ्यायला लावल्या, त्या आडव्या कापून त्या पण टाकल्या. आणि आता हे सगळं कांद्याला हे सगळं मीठ आणि तिखट सगळं लावलेलं आहे. सगळं जेवढं घेतलेलं आहे तेवढं कांद्याला चोळून घेतलेलं आहे. आणि आता ना थोडे 5-10 मिनटं कांदा असाच ठेवला आणि त्याच्यामध्ये पाण्याचा 1 थेंबसुद्धा न टाकता त्याच्यात जेवढं बेसन पीठ बसेल ना तेवढंच टाकलेलं आहे. कांदा घेताना जास्त कापलेला आहे. आणि जसं जसं आपण असं चोळू ना, आता मी हे सगळं पीठ या कांद्यात मिक्स केलं आहे आणि थोड्या वेळ ठेवलं तर लगेच असं आपण भजे तळतो ना तसं पीठ होतं. आता काय झालं आहे, तांदळाचं पीठ टाकायचं लक्षात नव्हतं. म्हणजे आजी म्हटल्याच नाही की तांदळाचं पीठ टाकायचं, पण तांदळाचं पीठ टाकल्याने भजी आणखीनच छान होत्या. म्हणून मग मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं. आता काय झालं, कढईत तेल तापायला ठेवलेलं होतं. म्हणजे तेलच्या ज्या असत्या ना, नैवेद्य दाखवून आलेले होते. नैवेद्य दाखवायला भजे बिन कांद्याचे काढले आणि नैवेद्य दाखवून आले होते. मग तेल तसंच होतं. मग लगेच भजे तळायला घेतले. बघा असे खेकडा नुसते पाणीचा 1 थेंबसुद्धा न टाकताना मग आजी जाळ लावत होत्या. मी तळत होते भजे. बघा असे सोडलेले, असे बोटानीच असे सोडलेले आणि मस्त असे खेकडा भजे झाले ते कांद्याचे. थोडीशी वेगळी पद्धत. फक्त आजीने काय केलं, कांद्याला तिखट मीठ आणि ते लावून ठेवलं. मग आता कांद्याचे भजे काढले ना, मग इकडं लगेच मिरच्या कापून त्याला मीठ लावून ठेवलं होतं, मीठ आणि लिंबू. मग थोडंसं बेसन पीठ पुन्हा मिक्स केलं. आणि जाळ जास्त थोडासा कमी केलेला आहे, म्हणजे मग भजे आतमधून पण तळल्या जाते म्हणून. आता भजे झालेले आहे. भजे थंड झाले का चांगले नाही लागत. मग लगेचच भजे खायला पण सगळ्यांना लगेच बोलवलं होतं. आणि एकदा नक्की आजीच्या पद्धतीने भजे बनवून बघा. आणि इतके मस्त असे चवीला साधे सोपे पण एकदम मस्त असे भजे झाले होते ना. शिवला पण भजे आवडले ते.
आणि जास्त तिखट नव्हते केले. आणि आता सगळे भजे तळून झालेले आहे.